ठीक आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही कीबोर्डची प्रॅक्टिस केलीत. म्हणजे थोडक्यात आपण कीबोर्डवरच्या ज्या काय महत्त्वाच्या अल्फाबेटिकल कीज होत्या, म्हणजे ए पासून झेडपर्यंत, तर ते टायपिंगचं स्किल होतं, ते काही लेसन्सच्या माध्यमातून आपण शिकलो आणि त्याची आता प्रॅक्टिस जी आहे ती रोजच तुम्हाला करायची आहे. पण आता आपला हा जो काय कीबोर्ड आहे त्याच्यावरती फक्त अल्फाबेटिकल कीज नाहीत, म्हणजे ए पासून झेडपर्यंतच्याच कीज नाही आहेत, तर इतरसुद्धा काही कीज आहेत आणि त्यांची थोडक्यात माहिती आपण आता करून घेणार आहोत. कारण एकंदरीत ज्यावेळी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचा आहे किंवा कॉम्प्युटरचा वापर करायचा आहे तर ह्या सर्व कीचा वापर आहे तो कंपल्सरी आपल्याला करायचा असतो आणि प्रत्येक कीचं फंक्शन, प्रत्येक कीचं काम हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपला हा आजचा पहिला लेसन आपल्याला शिकायचा आहे. आता एक स्टँडर्ड कीबोर्ड जर पाहिला, ज्याच्यामध्ये विंडोजचा कीबोर्ड त्याला आपण म्हणतो, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या रिलेटेड जो कीबोर्ड आहे त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 104 कीज आहेत. 104 ते 105 कीज या साधारणतः आपल्याला सर्व मिळून असतात. एक स्टँडर्ड कीबोर्डचं आपण म्हणतोय. काही मल्टीमीडिया कीबोर्ड असतात, मग त्याच्यामध्ये थोड्याशा एक्स्ट्रा कीज पण तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक ज्या कीज आहेत त्या तुम्हाला डिवाइड केलेल्या असतात वेगवेगळ्या सेक्शनमध्ये. आता त्याचे वेगवेगळे ग्रुप आहेत असं देखील आपल्याला म्हणता येईल आणि प्रत्येक ग्रुपमधल्या प्रत्येक कीचा हा स्वतंत्ररित्या एक वेगळ्या प्रकारे आपल्याला उपयोग त्या ठिकाणी करायचा असतो. आता त्यातल्या सर्वात पहिल्या की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याला म्हणतात फंक्शन कीज. जर आपण कीबोर्डचं चित्र पाहिलं तर ह्या कीबोर्डच्या चित्रामध्ये सर्वात वरती तुम्हाला F1 पासून ते F12 पर्यंतच्या काही की पाहायला मिळतात आणि या सर्व कीजना म्हणायचं आपण फंक्शन की. तर फंक्शन शब्दाचा अर्थ काय होतो तर एक प्रकारे कार्य, मराठीमध्ये त्याला कार्य म्हणतात. म्हणजे प्रत्येक की जी आहे F1 पासून F12 पर्यंत त्या प्रत्येक कीचं एक विशिष्ट काम असतं, विशिष्ट कार्य असतं. आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे समजायला सोपं जाईल. एक सिंपल उदाहरण बघा, जसं ही F5 नावाची की आहे. तर F5 कीचा वापर आपण मागच्या एका लेक्चरमध्ये शिकलो होतो. काय करायचं आपण? रिफ्रेश करायचं. म्हणजे इंटरनेट वापरताना जर आपल्याला ब्राउझरला रिफ्रेश करायचं असेल, रिलोड करायचं असेल तर F5 की दाबतो. पण तीच F5 की भविष्यात जर तुम्ही अकाउंटिंगचा टॅलीसारखा प्रोग्राम शिकलात तर त्याच्यामध्ये पेमेंटची एंट्री करण्यासाठी होतो. पण त्याच F5 कीचा वापर पॉवरपॉईंट नावाचा प्रोग्राम जो तुम्ही नंतर शिकणार आहात त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी होतो. म्हणजे एकच F5 कीचा वापर हा अनेक प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये होत असतो. मग आता इथे कदाचित विद्यार्थी म्हणून तुम्हाला मनामध्ये येऊ शकतं की सर आम्हाला ते लक्षात कसं राहील? तर लक्षात वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा त्याचा वापर हळूहळू सुरू करणार आहात ते ऑटोमॅटिक लक्षात राहील. एक सिंपल तुमचं स्वतःचं उदाहरण घ्या. आता जसं तुम्ही हिरो होंडाची मोटरसायकल घ्या, TVSची घ्या, नाहीतर मग यामाची घ्या. प्रत्येकाची गिअर टाकण्याची पद्धत वेगळी असते, वर खाली काहीतरी, बरोबर आहे. पण असं कधी होतं का की आपल्याला असं काहीतरी लिहून ठेवावं लागतं किंवा आठवावं लागतं की बाबा याची गिअर कशी टाकू? आता नाही, ते रोजच्या आपल्या वापरामध्ये आलेलं असल्यामुळे ते नंतर लक्षात राहणार आहे. तर तसंच याचं देखील आहे. तुम्हाला जरी इथे विविध फंक्शन की दिलेल्या असतील तरी प्रत्येक फंक्शन कीचा वापर हा तुम्ही जेव्हा करत जाणार आहात ते ऑटोमॅटिक आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जाणार आहे. आता यातली जसं F1 की घ्या. F1 कीला नेहमी हेल्प की म्हणतात. म्हणजे F1 कीचा एकच उपयोग असतो, मदत करणं. मदत करणं म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही कोणत्याही प्रोग्राममध्ये विंडोजमध्ये काम करत असाल आणि त्या प्रोग्राममध्ये कसं काम करायचं याची जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, हेल्प हवी असेल तर त्यासाठी फक्त कीबोर्डवरती F1 की दाबलं की त्याची हेल्प सिस्टम ॲक्टिवेट होते आणि आपल्याला तो सर्व लेखी स्वरूपात मदत दाखवतो. म्हणजे प्रत्येक की जी फंक्शन की आहे ते प्रत्येक फंक्शन कीचं विशिष्ट काम आहे. ओके, तर यांना म्हणायचं फंक्शन कीज. फंक्शन कीज नंतर कीजचा पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं नंबर आणि सिम्बॉल कीज. म्हणजे इथे जर खाली पाहिलं फंक्शन कीच्या खालीच तर तुम्हाला इथे ते काही नंबर दिसतात आणि प्लस त्याच्यामध्ये सिम्बॉल पण दिसतात किंवा स्पेशल कॅरेक्टर दिसतात. आता उदाहरणासाठी आपण इथे जर पाहिलं तर इथे 5 नंबरची की आहे आपल्याला, पण 5 नंबरच्या कीवरती आणखी एक आपल्याला चिन्ह पण दिलेलं आहे पर्सेंटेजचं. मग ज्यावेळी आपल्याला मल्टिपल कॅरेक्टर असतात आणि प्रत्येक कीवरती तुम्हाला जर 2 कॅरेक्टर असतील, जसं इथे 5 नंबर आहे आणि पर्सेंटेज आहे, तर जे वरचं कॅरेक्टर आपल्याला टाईप करायचं असेल त्यासाठी आपल्याला कीबोर्डवरती शिफ्ट नावाचं बटन असतं. शिफ्ट प्रेस करून मग आपण ते बटन दाबायचं. म्हणजे आता इथे आपण प्रॅक्टिकली करून बघू. समजा मी आता या ठिकाणी डायरेक्टली 5 नंबरची की प्रेस केली तर डायरेक्ट तो 5 नंबर टाईप होतो. पण मला 5 नंबरच्या वरचं समजा पर्सेंटेजचं चिन्ह हवं असेल तर मला शिफ्ट बटन दाबून ठेवायचं कीबोर्डवरती आणि मग पर्सेंटेजचं बटन दाबायचं, म्हणजे सेम बटन दाबायचं. म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट आता पुन्हा आपण लक्षात काय घेतोय की ज्या ज्या कीवरती तुम्हाला 2-2 कॅरेक्टर असतील, 2-2 चिन्ह असतील, त्याचं वरचं चिन्ह घेण्यासाठी तुम्हाला शिफ्ट दाबून घ्यावं लागणार आहे. क्लिअर आहे नक्की आता? तर अशा पद्धतीने इथे नंबर आपल्याला दिलेले आहेत प्लस स्पेशल कॅरेक्टर दिलेले आहेत. आता हे स्पेशल कॅरेक्टर जर आपण पाहिले तर कोणकोणते आहेत?
जसं इथे आपल्याला एक्सप्लेनेशन मार्क दिलेला आहे, @ आहे, हॅश आहे, डॉलर आहे, पर्सेंटेज आहे, एक्सपोनेशन आहे, एम्परसेंट आहे, हा एक आपल्याला स्टार दिलेला आहे, ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, मायनस आणि प्लस. तर हे सर्व आपल्याला स्पेशल कॅरेक्टर आहेत ज्यांचा वापर आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाच्या की ज्या मागच्या काही दिवसात तुम्ही शिकून घेतलेल्या आहेत त्याला म्हणतात अल्फाबेटिकल कीज. ओके, अल्फाबेट जे आपले इंग्लिशचे आहेत किती असतात टोटल? मुळाक्षर किती असतात इंग्लिशमध्ये? 26 असतात, ए पासून झेड पर्यंत. मग आता नीट जर आता पुन्हा पाहिलं तर मागच्या दिवसांमध्ये तुम्ही याची खूप चांगली प्रॅक्टिस केलेली होती, पण तुमच्या गोष्टी एक लक्षात आली का? ह्या सर्व ज्या कीज आहेत त्या ए पासून झेड पर्यंत ते एका लाईनमध्ये तुम्हाला दिलेल्या नाहीत. म्हणजे ABCD असं दिलेलं आहे का? नाही, सर्व त्या स्क्रॅम्बल्ड आहेत. स्क्रॅम्बलचा अर्थ ते अशा पसरलेल्या आहेत, विखुरलेल्या आहेत. म्हणजे एच्या बाजूला बी नाही आहे किंवा डीच्या बाजूला काय ई नाही आहे. आलं लक्षात? मग हे असं देण्यामागचं कारण काय असावं, काय वाटतं? कारण हा सेम कीबोर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण आहे. काय कारण असावं की त्याने एका लाईनीमध्ये दिले नाहीत? कारण एका लाईनीमध्ये दिलं असतं तर आपलं काम किती सोपं झालं असतं की आपल्याला ते शोधत बसावं लागलं नसतं ना, एच्या बाजूला बीच असतं तर. ठीक आहे, त्याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, पण मी एकदम लॉंग लचक स्टोरी सांगत नाही, शॉर्टमध्ये सांगतो. ॲक्च्युली 1865च्या दरम्यान, म्हणजे आता जवळजवळ 150 वर्ष होऊन गेली, तर 150 वर्षापूर्वी ज्यांनी टाईपरायटर बनवला होता तर त्यांनी की एका लाईनीतच बसवल्या होत्या. पण टाईपरायटर जर तुम्ही कधी पाहिलेलं असेल, प्रत्येक कॅरेक्टरला एक तार जोडलेली असते आणि बटन जेव्हा दाबतो तेव्हा तारेवरनं ते बटन आदललं जातं, म्हणजे आपटतं असं त्या रिबनवरती, आणि मग ते कॅरेक्टर उमटतं. मग त्या तारा त्याच्या अडकायच्या, म्हणून त्याने काय केलं की बटनांची रिअरेंजमेंट सुरू केली जेणेकरून त्या तारा अडकणार नाहीत की टाईपरायटरमधल्या. आणि ती जी रिअरेंजमेंट आहे ती केल्यानंतर 2 वर्षानंतर तो टाईपरायटर रेडी झाला की जेणेकरून मग त्याच्यावरती टायपिंग करता येत होतं. आणि तो जो टाईपरायटरचा लेआउट आहे अक्षरांचा, तोच लेआउट आपल्याला इथे कीबोर्डवरती दिसतो. साधारण 1950च्या दरम्यान जेव्हा कीबोर्ड आले मार्केटमध्ये, म्हणजे कॉम्प्युटर निर्माण झाले, तर त्यावेळी मात्र मग ज्यांना टाईपरायटरची सवय होती ती सवय काय एकरात्रीत बदलून काय फायदा आहे का? नाही. मग त्यांनी काय केलं, जो टाईपरायटरचा कीबोर्डचा लेआउट होता तोच लेआउट त्यांनी आपल्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरती पण आणला, आणि कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरनं आज तो लेआउट तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचला, कारण आता लोकांना त्याची सवय झालेली आहे. तर अशा प्रकारे त्याची छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत, आणि पूर्ण कीबोर्डवरती दोन्ही हातांनी जेव्हा आपल्याला टाईप करायची वेळ येते त्यावेळी अल्फाबेटिकल की ह्या नेहमी आपण दोन्ही हातांनीच टायपिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला फास्ट टायपिंग जे आहे ते सहजपणे करता येईल. अल्फाबेटिकल कीज नंतर आपल्याला कीजचा प्रकार आहे त्याला म्हणतात टॉगल कीज. सर्वप्रथम टॉगल शब्दाचा अर्थ समजून घ्या. टॉगलचा अर्थ होतो काय, तर ऑन आणि ऑफ. जसं फॅन चालू करायला आपल्याला एक बटन असतं, पण बंद करायला का वेगळं बटन असतं का? नाही, त्याच बटनने आपण बंद पण करतो. मग कीबोर्डवरती आपल्या अशा 3 की असतात. एक आहे कॅप्सलॉक आहे, नमलॉक आहे, म्हणजे इथे जर पाहिलं लेफ्ट साईडला तर कॅप्सलॉक दिसेल, इथे तुम्हाला राईट साईडला नमलॉक दिसेल, आणि त्याच्याच वरती थोडीशी तुम्हाला स्क्रॉल लॉक दिसते. तर ह्या 3 की जे आहे ते ऑन आणि ऑफ पद्धतीने काम करतात. म्हणजे आपल्याला माहित आहे की कीबोर्डवरती समजा आपण एखादा टायपिंगचं काम करतोय काहीतरी, आणि टायपिंगचं काम करत असताना मी जर आता इथे काही टायपिंग करतोय तर तुम्हाला ते सर्व स्मॉल अक्षरांमध्ये येताना दिसतंय. पण मला जर कॅपिटलमध्ये ते हवं असेल तर कीबोर्डवरचं कॅप्सलॉक की आहे ते मी एकदा दाबतो, म्हणजे कॅप्सलॉक माझा ॲक्टिवेट झालेला आहे, आणि आता जर काय टायपिंग केलं ते सर्व माझं कॅपिटलमध्ये टाईप होणार आहे. पण मला हे जर ऑफ करायचं असेल तर काय, मी पुन्हा ते कॅप्सलॉकचं की सेम पुन्हा एकदा प्रेस करतो, आता माझं सर्व काय होणार आहे, स्मॉलमध्ये येणार आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा येतो की आपल्याला ते ऑन आहे की ऑफ आहे ते समजणार कसं. जर तुम्ही कधी पाहिलं तर कीबोर्डच्या इथे राईट साईडला बघा 3 लाईट्स तुम्हाला नेहमी दिसतील. ओके, जर ते ऑन असेल तर ग्रीन लाईट तुम्हाला ऑन दिसते, आणि ह्या 3 लाईट काय आहेत, कारण 3 बटन आहेत टॉगल कीचे आपल्याला. ओके, एक कॅप्सलॉकसाठी असतं, एक नमलॉकसाठी असतं, आणि एक आपल्याला स्क्रॉल लॉकसाठी असतं. त्यातला हा नमलॉक आहे ते जर आपला ऑन असेल तरच हे बाकीचे बटन आपल्याला यूज करता येतात. हे जर तुमचं ऑफ असेल तर हे बाकीचं बटन तुम्हाला यूज करता येणार नाही. स्क्रॉल लॉक जे आहे ते जुन्या प्रोग्राममध्ये, जुन्या ॲप्लिकेशनमध्ये वापरलं जायचं. तुमच्यासारखं ज्यावेळी मी कॉम्प्युटर शिकत होतो तर आमच्या वेळी ते स्क्रॉल लॉक खूप उपयोगाचं होतं. म्हणजे स्क्रॉलिंग करणं, वर खाली पेज होणं, हे लॉक केलं जायचं, म्हणजे वर खाली होणार नाही. ते टायपिंगच्या वेळी आम्हाला ते वापरावं लागायचं. पण आता काय स्क्रॉल लॉकचा तसा विशेष वापर आता होत नाही, पण कॅप्सलॉक आणि नमलॉक यांचा वापर मात्र आपल्याला करायचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला 3 की आणखी आहेत ज्याचं नाव आहे कॉम्बिनेशन कीज.
त्याच्यामध्ये 3 नावं आपल्याला रोजच म्हणजे त्यांचा वापर रोजच करायचा आहे, त्याशिवाय कॉम्प्युटर वापरता येत नाही. एक आहे तुमचं कंट्रोल, ऑल्ट आणि शिफ्ट. ते ह्या 3 की आहेत. जर आपण कीबोर्डवरती पाहिलं तर इथे आपल्याला शिफ्ट पण दिलंय, कंट्रोल पण दिलंय, ऑल्ट पण दिलेलं आहे. आणि इथे सुद्धा पाहिलं तर इथे शिफ्ट आहे, कंट्रोल आहे आणि ऑल्ट आहे तुमचं. म्हणजे तुमच्या ज्या अल्फाबेटिकल की आहेत त्याच्याच बरोबर खाली त्या तुम्हाला तिन्ही की दोन्ही बाजूला दिलेल्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचं. आता दोन्ही बाजूला देण्याचं कारण काय? एकावर एक फ्री. काय वाटतं तुम्हाला? कारण इथे बघा, इथे शिफ्ट बटन तुम्हाला इकडे पण दिले शिफ्ट बटन आणि इकडे पण शिफ्ट बटन दिले. दोन्ही बाजूला काय दिलेत? बरोबर. म्हणजे तुम्हाला दोन्ही हाताने टायपिंग करायचं आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय की दोन्ही हाताने टायपिंगची प्रॅक्टिस आपल्याला व्यवस्थित करायची आहे. म्हणजेच ह्या 3 कीचा वापर आपल्याला करायचा आहे. पण तो कशासाठी करायचा आहे? त्याचं नावच आहे कॉम्बिनेशन की. कॉम्बिनेशन शब्दाचा अर्थ काय होतो? 2 गोष्टींना जेव्हा आपण एकत्र करतो त्याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही शिफ्ट, कंट्रोल किंवा ऑल्ट कीकडे पाहणार आहात याचा अर्थ असा आहे त्या तिन्ही कीचा वापर हा कंपल्सरी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही की बरोबरच करायचा आहे. तुम्ही जर कीबोर्डवरती नुसतं शिफ्ट बटन दाबलं तर काही होत नाही, किंवा नुसतं कंट्रोल किंवा ऑल्ट दाबलं तरी काही होणार नाही. तुम्हाला कंपल्सरी ह्या तिन्ही कीचा वापर दुसऱ्या कोणत्याही की बरोबरच करायचा आहे. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे समजायला सोपं जाईल. समजा मला इथे आता ही फाईल सेव्ह करायची आहे, तर फाईल सेव्ह करताना मी एक शॉर्टकट की आता प्रेस करणार आहे, कंट्रोल एस. तर कंट्रोल एस प्रेस केलं की सेव्हचा माझ्याकडे बॉक्स माझ्या समोर आला. हे लक्षात घ्या. किंवा मला प्रिंट करायचा असेल तर मी कंट्रोल आणि पी करतो की प्रिंटचा बॉक्स माझ्या समोर आला. इथे लक्षात येते का की तुम्हाला प्रत्येक वेळी कंट्रोलच्या मदतीने दुसऱ्या की बरोबर आपल्याला वापरावं लागलं. म्हणजे नुसतं जर मी कंट्रोल दाबलं तर काही होत नाहीये, किंवा नुसतं शिफ्ट दाबलं, नुसतं ऑल्ट दाबलं तर काही होणार नाहीये. कंपल्सरी मला काय करायचं आहे? दुसऱ्या कोणत्याही की बरोबरच त्यांना वापर करायचा आहे. म्हणून एक प्रकारे असं देखील आपण म्हणू शकतो की कंट्रोल, शिफ्ट, ऑल्ट यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यांना कंपल्सरी दुसऱ्या की बरोबर आपल्याला वापरायचं आहे. आणि त्यालाच आपण नेहमीच्या भाषेमध्ये ॲक्च्युली शॉर्टकट की म्हणतो, जे येणाऱ्या दिवसांमध्ये बऱ्याचशा आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला 2 की पाहायला मिळतील. एक आहे विंडोज की आणि एक आहे राईट क्लिक की. तुम्हाला इथे खालीच जे आपले बटनांची लाईन आहे त्याच्यामध्ये दिसतंय की आपल्याला हे लोगो म्हणजे विंडोजचा लोगो आहे तो, तर त्याचं एक बटन दिसतंय आणि इथे राईट साईडला विंडोजचा लोगो तर आहेच आणि प्लस इथे आणखी एक तुम्हाला बटन दिसेल ज्याला राईट क्लिक म्हणतात. आता विंडोजचं जे बटन आहे त्याचा उपयोग काय होतो? जर तुम्ही कीबोर्डवरती विंडोजचं बटन प्रेस केलं तर विंडोजचा स्टार्ट मेनू ओपन होतो. हा स्टार्ट मेनू ओपन झाला. ओके. आणि हे जे बटन इथे दुसरं राईट साईडला दिसतंय त्याला राईट क्लिक म्हणतात. आता कीबोर्डवरती किंवा कुठेही आपण ज्यावेळी राईट क्लिक करतो स्क्रीनवरती तर राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला मेनू येतो एखादा, जसं इथे कॉपीचा मेनू आलाय, तर याला ॲक्च्युली कॉन्टेक्स्ट मेनू म्हणतात. आता तुम्ही कुठे राईट क्लिक करता त्यानुसार मेनू येतो. बघा, हा वेगळा मेनू आला, हा वेगळा मेनू आला. म्हणजे राईट क्लिक कुठे करणार त्यानुसार मेनू येणार आहे. पण हाच मेनू जर मला हवा असेल तर मी कीबोर्डवरच्या बटनांनी पण करू शकतोय. बघा, कीबोर्डचं बटन दाबलं तरी देखील मेनू आलेला आहे मला. म्हणजे माऊसने राईट क्लिक करायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी 2 कीज आहेत. एक आहे एंटर की आणि एक आहे एस्केप की. म्हणजे इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये जी आहे लेफ्ट साईडला नेहमी एस्केप की दिसते आणि राईट साईडला इकडे तुम्हाला एंटर की दिसते. आता ह्या दोन्ही कीचा वापर तसा बहुधा आपण बऱ्याचदा करतो. एस्केप म्हणजे बाहेर पडणं आणि एंटर म्हणजे आतमध्ये जाणं थोडक्यात. तर दोन्ही कीचा वापर हा मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पजचा अर्थ असा आहे त्याचा एक स्पेसिफिक काम नाहीये. तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये कसलं काम करताय त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही एस्केप कधी वापरायचं किंवा एंटर कधी वापरायचं. समजा टॅलीसारख्या प्रोग्राममध्ये जर आपण काम करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये मेनूच्या बाहेर येण्यासाठी एस्केप दाबतात. किंवा तुम्ही वर्ड एक्सेल सारखे प्रोग्राम आता येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहात त्याच्यामध्ये डायलॉग बॉक्स बंद करायला आपल्याला काय करावं लागतं? एस्केप की दाबावं लागतं. किंवा एंटर कीचा वापर लक्षात घ्या. एंटर कीचा वापर हा जनरली त्याला एक्झिक्युटिव्ह की पण म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही कॅल्क्युलेटर सारखा प्रोग्राम नंतर शिकणार आहात त्याच्यामध्ये एखादं गणित केल्यानंतर गणिताचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला एंटर की दाबायचे. लक्षात येतं नक्की. किंवा तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये वर्ड सारखा प्रोग्राम शिकणार आहात तर वर्ड प्रोग्राममध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ टाईप करून झाला आणि पुढचा पॅराग्राफ टाईप करायचा असेल तर तुम्हाला एंटर की दाबायचे. म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं काम जे आहे ते करायचं आहे. आता हे देखील तसंच आहे की याचा वापर ज्यावेळी तुम्ही आता हळूहळू करत जाणार आहात तर त्यावेळी तुमच्या ते ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या कीज आहेत त्याला म्हणतात नॅव्हिगेशन कीज. म्हणजे अप, डाऊन, लेफ्ट आणि राईट.
तर इथे जे आपल्याला बाण असलेल्या की म्हणतात त्याला म्हणायचं नॅव्हिगेशन की. हां, त्याला नेहमीच्या भाषेमध्ये आपण ॲरो की म्हणतो, पण त्याचं खरं नाव जे आहे ते मात्र काय आहे, नॅव्हिगेशन की. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की दिशादर्शक की त्याला मराठीमध्ये म्हणता येईल, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही एक्सेल सारखा एखादा प्रोग्राम शिकणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये मूव्ह करायचा असेल तर त्या ॲरो कीचा वापर आपल्याला करायचा असतो. किंवा आता लहानपणापासून जर तुम्ही कधी गेम खेळलेले असतात कॉम्प्युटरवरती तर गेममध्ये गाडी चालवताना सुद्धा त्याच कीचा वापर आपल्याला करायचा असतो. तर अशा ह्या ॲरो कीज आहेत. त्याच्यानंतर आणखी 2 कीज आहेत, होम आणि एंड की. म्हणजे तुम्हाला नॅव्हिगेशन कीच्या वरतीच दिसतात इकडे होम की आणि एंड की. आता याचा देखील एक विशिष्ट वापर असतो. समजा आता इथे आपण उदाहरण बघूया म्हणजे समजायला सोपं जाईल. ओके, समजा एक छोटंसं वाक्य मी लिहिलेलं आहे. आता इथे जर पाहिलं तर ही चमकणारी लाईन जी आहे त्या चमकणाऱ्या लाईनला इन्सर्शन पॉईंट असं म्हटलं जातं. ओके, किंवा कर्सर म्हणतात. आता हा कर्सर मला जर शेवटी हवा असेल इथे लाईनच्या, कारण मला पुढचं काही टाईप करायचं आहे, तर मी कीबोर्डवरती काय करतो, एंड बटन दाबतो. कर्सर डायरेक्ट जम्प कुठे झाला माझा, शेवटी. पण तो जर मला त्या लाईनच्या सर्वात सुरुवातीला हवा असेल तर मी कीबोर्डवरती होम की दाबतो. काय झाला, कर्सर माझ्या एकदम स्टार्टिंग पॉईंटला गेला. म्हणजे ह्या 2 कीचा वापर आपल्याला सर्वाधिक कधी होणार आहे, टायपिंगच्या कामाच्या वेळी. कारण सतत टायपिंगचे काम करताना आपल्याला एकतर एंडिंगला यायचं असतं किंवा एकदम सुरुवातीला जायचं असतं. तर त्यावेळी आपल्याला होम आणि एंड की जे आहेत त्यांचा वापर जो आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला होणार आहे. त्याच्यानंतर आणखी 2 कीज आहेत, पेज अप आणि पेज डाऊन. हे नावातच त्याचं उत्तर आहे. म्हणजे इथे जर आपण लेफ्ट साईडला पाहिलं तर पेज अप पेज डाऊन अशा 2 की तुम्हाला पाहायला मिळतील. बऱ्याचदा इंटरनेटवरती आपण जेव्हा काम करत असतो त्यावेळी जे वेबसाईट ओपन होते किंवा वेब पेज ओपन होते ते मोठं असतं. किंवा वर्डसारख्या प्रोग्राममध्ये ज्यावेळी तुम्ही एखादा डॉक्युमेंट टाईप करता, एखादा रिपोर्ट टाईप करता, त्यावेळीमध्ये मल्टिपल पेजेस असतात. मग एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर जायचं असेल तर आपण माऊसने स्क्रॉल करून तर असं जातो, बरोबर आहे, पण त्याला वेळ जरा जास्त लागतो. मग त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, तर पेज अप आणि पेज डाऊन कीच्या मदतीने फटाफट वरखाली असं जाऊ शकता. हे बघा, लक्षात आलं. तर त्यामुळे पेजवरती मुवमेंट करताना आपल्याला त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आणखी 2 की आहेत महत्त्वाच्या, त्याचं नाव आहे डिलीट आणि बॅकस्पेस. आता डिलीट आणि बॅकस्पेस यांचा वापर आपण सतत करतो, अगदी मोबाईलमध्ये पण करतो. फरक माहिती आहे दोघांमध्ये काय येतो किंवा त्याच्या किनी काय कशासाठी त्याचा वापर होतो, कोणी सांगू शकेल? नाही? अच्छा, डिलीट बटन काय करणार आहे आपल्यासाठी, पूर्ण घालवेल तो. पण काय घालवेल, सेंटरला. अच्छा, सेंटेन्स. ओके, सेंटेन्सला काय वाक्याला तो घालवेल. ओके, आणि मग बॅकस्पेस काय करेल, एक एक करेल. ओके, आता मी इथे माझा कर्सर ठेवलेला आहे आणि आता मी डिलीट बटन दाबतो, पूर्ण वाक्य न घालवतो. आणि आता बॅकस्पेस दाबतो, तो पण न पूर्ण वाक्य घालवत. पण दोघांमध्ये काय फरक आहे ते लक्षात आलं का? कारण हे महत्त्वाचं आहे टायपिंगच्या दृष्टिकोनातून. जर तुम्हाला टायपिंग चांगलं करायचं आहे तर तुमच्या डोक्यामध्ये पक्क माहिती पाहिजे की डिलीट कधी दाबायचं आणि बॅकस्पेस कधी दाबायचं. फरक लक्षात घ्या. समजा इथे हाव आणि टुडे असे 2 शब्द दिसतात आणि तुम्हाला कोणी सांगितलं की टुडे शब्द त्यातला काढायचा आहे. आता काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे, ॲरो कीने असं मागे मागे जातात आणि मग बॅकस्पेस दाबतात, बरोबर ना, बरोबर ना. हां, तर त्याला मी गमतीनं म्हणतो की कानामागून घास घेणं. त्याची गरजच नाही ना. जर तुम्हाला कर्सर म्हणजे इन्सर्शन पॉईंट जो दिसतोय चमकणारा त्याच्या राईट साईडचं काढायचं असतील अक्षरं तर डिलीट दाबायची, आणि जर त्याच्या लेफ्ट साईडचे अक्षर काढायचे असतील तर बॅकस्पेस दाबायचं. हे लक्षात ठेवा, कारण टायपिंगच्या वेळी आपल्याला याची गरज सतत लागत असते. त्याच्यानंतर आणखी एक सेक्शन आहे कीबोर्डवरती, त्याला नमपॅड किंवा न्यूमेरिक पॅड म्हणतात. तर हा जो एवढा एरिया आहे याला नमपॅड म्हणतात. पण ह्या बटनाचा वापर तेव्हाच तुम्हाला करता येईल ज्यावेळी नमलॉक तुमचं ऑन असेल. जर ते ऑफ असेल तर कधी कधी टायपिंग तुमचं, म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी आम्हाला म्हणतात सर भैया का बटन खराब झालंय का, टाईपच होत नाहीये. ॲक्च्युअली ते बटन नसतं खराब झालेलं, तुमचा नमलॉकच ऑन नसतो, म्हणजे टायपिंग होणारच नाहीये. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला नंबर दिलेले आहेत आणि बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेटर दिलेले आहेत. मॅथमॅटिकल ऑपरेटर म्हणजे तिथे प्लस आहे, मायनस आहे, ते गुणाकाराचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर इथे तुमचं बॅकस्लॅश आहे, म्हणजे ज्याला भागाकाराचं चिन्ह आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की हे सर्व आपल्याला काय दिलेले आहेत, कॅरेक्टर या ठिकाणी
दिलेले आहेत। आता हा जो काय नंपॅड आहे याचा प्रामुख्याने वापर कधी होतो तर तुम्हाला त्या ठिकाणी नंबर जेव्हा टाईप करायचे असतात त्यावेळी होतो, बरोबर आहे। मग नंबर जर मला इथे सुद्धा दिलेले आहेत, इथे लेफ्ट साईडला जे मगाशी आपण पाहिलं वरती न्यूमेरिकल की किंवा सिम्बॉल की, आणि नंबर इथे पण दिलेले आहेत, मग 2-2 वेळा का दिलेत नंबर? म्हणजे मला 5 नंबर जर टाईप करायचा असेल तर मी इथून पण करू शकतो आणि इथून पण करू शकतो, असं 2 वेळा का दिले? काय कारण असावं? का पुन्हा एकावर एक फ्रीची ऑफर आहे काही? नाही? ठीक आहे। याचं मेन रिझन असं आहे किंवा कारण असं आहे की आपण ज्या प्रकारचा डेटा टाईप करतो त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात डेटाचे। डेटा म्हणजे माहिती, एकतर माहिती असते ती अक्षरांच्या स्वरूपामध्ये असते, म्हणजे ज्याला अल्फाबेटिकल डेटा म्हणतात, ABCDच्या स्वरूपात। दुसरी माहिती असते ती न्यूमेरिक डेटा असतो, म्हणजे नंबरच्या स्वरूपातील माहिती। आणि तिसरी माहिती असते त्याला म्हणतात मल्टीमीडिया डेटा, म्हणजे तुमचं फोटोग्राफ आहे, सॉंग्स आहेत, व्हिडिओज आहेत, त्याला मल्टीमीडिया डेटा म्हणतात। आता यातलं न्यूमेरिक डेटाचा विचार केला ज्याच्यामध्ये नंबरच आपल्याला फक्त टाईप करायचे असतील, जर मला इथून नंबर टाईप करायचे म्हटले जिथे एका लाईनीमध्ये सर्व नंबर आपल्याला दिलेले आहेत सिम्बॉल की बरोबर, तर तिथे मला दोन्ही हातांचा वापर करावा लागेल। पण इथे जे मला नंबर दिलेले आहेत इथे मला दोन्ही हातांचा वापर करण्याची गरज आहे का? नाही, एका हाताने मला करता येईल। शिवाय याची जर पोझिशन बघा नंबरची, ही पोझिशन एक्झॅक्टली सेम टू सेम तुम्हाला कुठे बघायला मिळते? तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये। जो आपण हातात कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेशन करतो ना, त्याच्या बटनांची पोझिशन सुद्धा एक्झॅक्टली ही अशीच असते जी इथे दिलेली आहे तुम्हाला। क्लिअर आहे नक्की? तर अशा पद्धतीने थोडक्यात म्हणूया की हा आपल्याला न्यूमेरिक पॅड सेपरेट दिलेला आहे नंबर प्रामुख्याने टाईप करायला। त्याच्यानंतर आपल्याला इतर काही अदर की दिलेले आहेत, सहसा आपल्याला बऱ्याचदा ते माहिती पण असतात। जसं एक टॅब नावाचं बटन आहे, इथे तुम्हाला लेफ्ट साईडला टॅब बटन आहे, इथे खाली सर्वात स्पेस बार दिलेला असतो आणि राईट साईडला आणखी प्रिंट स्क्रीन नावाचं बटन पण असतं। आता टॅब बटन हे सुद्धा मल्टीपर्पज आहे। मल्टीपर्पजचा अर्थ असा आहे तुम्ही कोणत्या प्रोग्राममध्ये काम करणार आहात त्यानुसार त्याची कामाची पद्धत ठरणार आहे। जसं येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही एक्सेल सारखा प्रोग्राम शिकणार आहात ज्याच्यामध्ये एका सेलमधून समोरच्या सेलमध्ये जर तुम्हाला जायचं असेल त्यासाठी टॅब बटन आपल्याला दाबायचं असतं। किंवा इंटरनेटवरती बघा बऱ्याचदा आपण एक मोठा काहीतरी फॉर्म भरत असतो आणि फॉर्म भरताना एका रकान्यामधून पुढच्या रकान्यामध्ये बॉक्समध्ये जायचं असतं, मग त्यावेळी सुद्धा टॅब दाबून तुम्ही जाऊ शकता। तर असा त्याचा विविध उपयोग आहे। स्पेसबारचा उपयोग मी काय वेगळं सांगायची गरज नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2 शब्दांमध्ये रिकामी जागा द्यायला आपण स्पेसबारचा वापर करतो। आणि राहिला प्रिंट स्क्रीन, प्रिंट स्क्रीन हा स्क्रीनशॉट घेण्यासाठी असतो। जसं मोबाईलमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर काय करता तुम्ही? स्क्रीनशॉट माहिती आहे ना, त्यासाठी मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रँडच्या नुसार वेगवेगळ्या काहीतरी पद्धती असतात, काहीतरी बटणं दाबतात किंवा त्या MIच्या मोबाईलमध्ये काहीतरी 3 बोटं फिरवतात, स्क्रीनशॉट होतो। मग तसा स्क्रीनशॉट जर मला इथे घ्यायचा असेल तर काय? सिंपल आहे, तुम्हाला कीबोर्डवरती फक्त प्रिंट स्क्रीनचं बटन दाबायचं। आता मी प्रिंट स्क्रीनचं बटन दाबतो, स्क्रीनशॉट घेतला त्याने, पण तो स्क्रीनशॉट घेतलेला कुठेतरी पेस्ट पण करावा लागेल आपल्याला। जसं मी आता इथे वर्ड प्रोग्राममध्ये जातो आणि तिथे आता कंट्रोल-V ही शॉर्टकट की आहे, ते दाबतो म्हणजे स्क्रीनशॉट काय झाला माझा? पेस्ट झाला। आलं लक्षात? तर असं PC मधला एखादा तुम्हाला स्क्रीनशॉट कधी घेण्याची वेळ आलीच तर लेक्चरला की स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि दुसऱ्या एखाद्या प्रोग्राममध्ये आपण जाऊन काय करू शकतो? त्याचं पेस्ट करू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या काही अदर कीज देखील पाहायला मिळतात। आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता हे तर झालं कीबोर्ड विषयी, पण माऊसची देखील तितकीच माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। साधारणतः आपल्याला फक्त माऊस कसा वापरायचा हे माहिती असतं, म्हणजे आपण लेफ्ट क्लिक करतो, राईट क्लिक करतो किंवा मधलं जे गोल बटन आहे ते स्क्रॉल करून आपण फिरवत असतो। पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा माऊस वापरण्याच्या विविध पद्धती आहेत। कोणकोणत्या? लेफ्ट क्लिक तर आपल्याला माहित आहे, म्हणजे लेफ्ट साईडचं बटन जे आहे ते आपण प्रेस केलं की ते कशासाठी किंवा कधी करतात? तर जनरली सिलेक्शनच्या वेळी करतात। एखाद्या आयटमला आपल्याला सिलेक्ट करायचं असतं त्यावेळी। राईट क्लिकचा वापर कधी करतो? तर मेनूसाठी, ज्याला कॉन्टेक्स्ट मेनू म्हणतात। म्हणजे कुठेही जेव्हा तुम्ही राईट क्लिक करता तर त्या ठिकाणी त्याचा मेनू आपल्याला उपलब्ध होतो। त्याच्यानंतर डबल क्लिक, कोणत्याही आयटमला ओपन करायला, ॲप्लिकेशनला ओपन करायला आपण डबल क्लिक करतो। त्याच्यानंतर स्क्रॉल, म्हणजे मधलं जे गोल बटन असतं ते फिरवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। आणि सर्वात महत्त्वाचं ड्रॅग अँड ड्रॉप, हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची खासियत आहे। म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम 1995 साली त्यांचं जे व्हर्जन होतं विंडोज 95, तर ते अतिशय पॉप्युलर झालं होतं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी ड्रॅग अँड ड्रॉप ही पद्धत आपल्याला
आणून दिली होती. ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे काय, ते एखाद्या आयटमवरती आपण क्लिक करतो आणि त्याला खेचून दुसरीकडे सोडून देतो. आधी मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही तसं करता. तुम्हाला सर्व 4-5 ॲप एकत्र एका ग्रुपमध्ये ठेवायचे असतील, फोल्डरमध्ये ठेवायचे असतील, तर आपण ॲपला असं ड्रॅग करतो ना. किंवा तुम्हाला एखादा ॲप जर मोबाईलमधून काढून टाकायचं असेल, ज्याला आपण अनइन्स्टॉल करणं म्हणतो, तर तुम्ही त्याला असं टॅप करता आणि बोर्ड दाबूनच ठेवता आणि पुढे वरती सरकवून नेता आणि मग ते बिनमध्ये टाकलं की ते अनइन्स्टॉल होतं. तर तो जो खेचून नेण्याचा प्रकार आहे त्याला म्हणतात ॲक्च्युली ड्रॅग अँड ड्रॉप. तर माऊसने आपल्याला तसं करता येतं. तर ऑफकोर्स येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला ते सर्व करून बघायचं आहे. तर अशा पद्धतीने म्हणूया की हे आपलं लेक्चर होतं आजचं, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कीबोर्ड आणि माऊस या दोन्ही गोष्टींचा वापर कशा प्रकारे करायला हवा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कीज असतात यांची थोडक्यात माहिती आहे ती आपण घेतलेली आहे.